नमस्कार, मी वैद्य निलेश पाटील, MD आयुर्वेद। कपल जेव्हा आमच्या समोर येतात तेव्हा बऱ्याचदा कसं आहे, लोकांना आयुर्वेदामध्ये वंध्यत्वावर ट्रीटमेंट आहे का, हाच पहिला क्वेश्चन असतो। कारण त्यांनी वेगवेगळ्या मोठमोठ्या हॉस्पिटल फिरून मोठमोठ्या फायली घेऊन जेव्हा फिरतात, पण आयुर्वेदिक डॉक्टरांकडे आल्यावर कोणतेही इन्व्हेस्टिगेशन नाही, फक्त नाडी परीक्षा करून आपल्याला सर सांगत असतात असं डोक्यात असतं। आणि आयुर्वेदामध्ये एक तर पहिला गैरसमज काय, आयुर्वेदामध्ये वंध्यत्वाची ट्रीटमेंट आहे का, हाच पहिला जरा थोडंसं लोकांना कन्फ्युजनचे स्टेज आहे। पण आता कसं आहे, बऱ्याचदा विचारतात की फिमेल रिप्रोडक्ट म्हणजे आपण आता स्त्रियांच्या वंध्यत्वाच्या बाबतीत बोलूया, की विचारतात लोक की स्त्रियांच्या वंध्यत्वाला ट्रीटमेंट आहे काय। तर आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की बाबा आपण एखाद्या स्त्रीला भूक लागली किंवा एखाद्या व्यक्तीला भूक लागली, ते भूक लागल्यानंतर ते अन्न पचणार आहे, पचल्यानंतर जो रस धातू तयार होतो, तो रस धातू हा आयुर्वेदानुसार सांगितला की जे स्त्री बीज तयार होणार आहे, तो रस धातू हा स्त्री बीज चांगल्या क्वालिटीचं रस धातू असेल तर चांगल्या क्वालिटीचा स्त्री बीज तयार होणार आहे। म्हणजे काय, तुमचं रस धातू सुधारणारं, म्हणजेच इनडायरेक्टली तुमचं पचन संस्था जर सुधारली तर रस धातू सुधारणार। पचन संस्था सुधारली, लिव्हर ॲक्टिवेट झालं, लिव्हरमधला आहे तो कचरा आपण थोडा दूर करून सिस्टीम सुधारली तर रक्त तयार होणार। रस चांगलं तयार झालं म्हणजे स्त्रीबीज तयार झालं, चांगल्या रक्ताचा पुरवठा व्हायला लागला तर स्त्रीबीजला वाढ झाली। आणि रस रक्त मांस हा गर्भाशय हा मांसगत अवयव आहे, त्यामुळे रस रक्त मांस ह्या तीन गोष्टी सुधारल्या की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या संदर्भात किंवा वंध्यत्वाच्या संदर्भात असणारे बरेचसे म्हणजे जवळजवळ सर्वच आपल्याला आजाराची पायाभरणी ही रस धातूवर अवलंबून आहे। त्यामुळे स्त्री वंध्यत्वामध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे का, तर स्त्री वंध्यत्वामध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंटच सगळ्यात एक्सलंट ठरू शकते। धन्यवाद।